Okay, last time we have seen how to find the loading diagram from given SFD. एक प्रॉब्लेम आपण सॉल्व केला आहे मागच्या वेळी. ते फक्त पॉईंट लोडशी संबंधित प्रॉब्लेम होतं आणि त्याच्याकरता बेसिक प्रिन्सिपल वापरलं होतं. रेट ऑफ चेंज ऑफ शियर फोर्स ॲट एनी पॉईंट ऑफ द बीम इज द लोडिंग ॲट दॅट पॉईंट और लोड ॲक्टिंग ऑन द बीम. तसंच एक दुसरं रिलेशन पाहिलं होतं आपण, रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मुवमेंट with respect to distance at any point of beam is equal to shear force at that point. हे दोन रिलेशन मी तुम्हाला सांगितले होते आणि त्याच्यावरून एक प्रॉब्लेम घेतलं होतं. हे एक दुसरं प्रॉब्लेम मी आज घेतो आहे SFDचं. दिस इज द गिव्हन SFD, गिव्हन द शियर फोर्स डायग्राम फॉर द बीम with loads and not carrying any moment. Draw loading diagram of beam and hence draw bending moment diagram. For this SFD, the regular sign convention used, from left side upward positive, downward negative, and if you use right side of section then downward positive, upward negative. याप्रमाणे हा डायग्राम काढलेला आहे. With this SFD you have to draw the loading diagram. आता या प्रॉब्लेममध्ये मागच्या वेळेप्रमाणे महत्त्वाचे पॉईंट मी सांगितलेले होते. ज्या ज्या ठिकाणी वर्टिकल सेगमेंट असेल, आता इथे ए वर वर्टिकल सेगमेंट आहे, बीच्या ठिकाणी वर्टिकल सेगमेंट आहे, हा सी पॉईंट सीला सुद्धा वर्टिकल सेगमेंट आहे, त्याच्यानंतर हा ई पॉईंटला सुद्धा वर्टिकल सेगमेंट आहे. म्हणजे सडन चेंज इन शियर फोर्स म्हणजे ए बी सी आणि ई पॉईंट, या पॉईंटवर पॉईंट लोड ॲक्ट होत आहे, पॉईंट लोड और कॉन्सन्ट्रेटेड लोड. तर ते एक्सटर्नल लोड असू शकतात किंवा सपोर्ट रिॲक्शन ऑफ बीम असू शकतात. तर सपोर्ट रिॲक्शन ऑफ बीम जर असेल तर अपवर्ड ॲक्टिंग यायला पाहिजे, आणि इन जनरल लोड असतील तर लोड आर वर्टिकली डाऊनवर्ड ॲक्टिंग फोर्सेस. तर त्याप्रमाणे आपण पुढे सॉल्व करू याला. नाव दिस इज गिवन SFD. इथून सुरू होते हा SFD ए पासून. ए लेफ्ट 0, ए राईट -50, बी लेफ्ट -50, बी राइट 120, सी लेफ्ट 120, सी राइट 40 किलो न्यूटन. देन डी वर एकच पॉईंट आहे त्याच्यामुळे डी राहील, तो डी लेफ्ट डी राईट राहणार नाही. डी वर शियर फोर्स आहे 40 किलो न्यूटन आणि डी नंतर स्लोपिंग सेगमेंट आहे, इट गोज टू ई लेफ्ट -80 किलो न्यूटन अँड देन ई राईट 0. याप्रमाणे असा आपण हा डायग्राम वाचतो किंवा काढतो या सिक्वेन्सनुसार. सो ॲट ए बी सी अँड ई, as there are vertical segments, these points carry point loads. तर आपण पहिले ते पॉईंट लोड काढून घेऊया मागच्या वेळी पाहिल्याप्रमाणे. सो पॉईंट लोड ॲट ए पॉईंट इज गिव्हन बाय W इज इक्वल टू Y फायनल मायनस Y इनिशियल. आपण डावीकडून उजवीकडे जाऊ त्यानुसार. आपल्याला डायग्राममध्ये डावीकडून उजवीकडे जायचं आहे, त्यानुसार त्या वर्टिकल सेगमेंटची इनिशियल व्हॅल्यू कोणती आहे, कुठून स्टार्ट होत आहे वर्टिकल सेगमेंट आणि कुठे संपतो आहे, दॅट इज फायनल व्हॅल्यू. सो Y फायनल मायनस Y इनिशियल. याचं उत्तर जर पॉझिटिव्ह आलं तर इट इज अपवर्ड ॲक्टिंग फोर्स, आणि याचं उत्तर जर निगेटिव्ह आलं या कॅल्क्युलेशनचं तर निगेटिव्ह उत्तर आलं तर इट इज डाऊनवर्ड ॲक्टिंग. हे सगळं आपण पाहिलं आहे मागच्या प्रॉब्लेममध्ये. So hence point load at A
आता इथून डायग्राम सुरू झाला. आता इथून मी जातोय डायग्रामवर फिरतोय. हे व्हर्टिकल सेगमेंट आहे. मी इथून स्टार्ट करतोय इनिशियल पॉईंट आणि हा फायनल पॉईंट. फायनल आहे -50 आणि इनिशियल पॉईंट ॲक्सिसवर आहे म्हणजे 0. सो -50 -0 वाय फायनल मायनस वाय इनिशियल. वाय फायनलची व्हॅल्यू आहे -50, वाय कोऑर्डिनेट मायनस वाय इनिशियल 0 आहे. सो इट इज -50 किलो न्यूटन, दॅट इज 50 किलो न्यूटन डाऊनवर्ड. निगेटिव्ह आल्यामुळे तिथे म्हणजे ए वर तुम्हाला पॉईंट लोड मिळेल डाऊनवर्ड ॲक्टिंग 50 किलो न्यूटनचं. आता त्यानंतर इथून पुढे जाऊ आपण. हा पॉईंट बी येतो. बीचा सेगमेंट इथून सुरू होतो. हा ॲरो जिथे आहे तिथून बी पॉईंटचा व्हर्टिकल सेगमेंट सुरू होतो आहे आणि तो असा वर जातो आहे. सो दिस इज वाय फायनल फॉर बी आणि इथून सुरू होतो आहे. तर -50 इज वाय इनिशियल. इथून आपण असं वर जाणार आहे असं याप्रमाणे. सो ॲट बी 120 फायनल व्हॅल्यू इज 120. या व्हर्टिकल सेगमेंटची असं आलो मी इथून इथपर्यंत आणि इथून वर चढायला सुरुवात झाली. सो इट इज -50 इनिशियल आणि फायनल 120. सो 120 -50 कारण की ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. सो इट कम्स आउट टू 170 किलो न्यूटन. पॉझिटिव्ह ॲन्सर आहे. त्याच्यामुळे अपवर्ड ॲक्टिंग आहे म्हणजे थोडक्यात इथे सपोर्ट आहे. अपवर्ड ॲक्टिंग रिॲक्शन आपल्याला मिळतो आहे 170 किलो न्यूटन. देन ॲट सी, हा सी पॉईंट आहे इथे. आता मी इथून ए पासून गेलो आहे पुढे इथपर्यंत. हा झाला बी पॉईंटचा. त्यानंतर समोर गेलो. इथे सी पॉईंट सुरू होतो आहे. सो दिस इज इनिशियल 120 आणि इथून मग खाली जातो आहे. 40 इज फायनल व्हॅल्यू म्हणजे वाय फायनल इल 40, वाय फायनल 40 आणि वाय इनिशियल 120. सो इट इज 40 - 120 -80 किलो न्यूटन. निगेटिव्ह आहे त्याला पॉझिटिव्ह केलं. निगेटिव्हचा अर्थ इथं लिहिलेला आहे डाऊनवर्ड. 80 किलो न्यूटन डाऊनवर्ड म्हणजे सी पॉईंटवर तुम्हाला डाऊनवर्ड फोर्स मिळेल लोड. देन आता इथून हा व्हर्टिकल सेगमेंट झाला की सरळ इथेच यायचं आहे कारण की नेक्स्ट व्हर्टिकल सेगमेंट इथे आहे. तर इथून इथे आल्यावर हा -80 इनिशियल आणि इथून वर गेल्यानंतर 0 इज फायनल व्हॅल्यू. सो ई इज इक्वल टू फायनल व्हॅल्यू वाय फायनल 0 -80 इनिशियल व्हॅल्यू त्या व्हर्टिकल सेगमेंटची. इट इज इक्वल टू 80 किलो न्यूटन अपवर्ड. सो दीज आर ऑल पॉईंट लोड्स. अपवर्ड म्हणजे इथे सुद्धा सपोर्ट रिॲक्शन असेल. या ठिकाणी एक सपोर्ट आहे आणि या ठिकाणी एक सपोर्ट आहे. बी आणि ई वर सपोर्ट आहे. बाकी ए वर लोड आहे आणि सी वर लोड आहे. हे पॉईंट लोड आपण सगळे काढून घेतले आहेत. आता राहिला प्रश्न या सेगमेंटचा, स्लोपिंग सेगमेंट. तुम्हाला आठवत असेल UDLच्या खाली जर मी SFD काढला तर तिथे अशी स्लोपिंग सेगमेंट येते. याचा अर्थ डी पासून ई पर्यंत जिथे ही स्लोपिंग सेगमेंट आहे त्या पोर्शनवर UDL असायला पाहिजे. या ठिकाणी UDL राहणार आहे कारण की इथे स्लोपिंग सेगमेंट दिसतोय आपल्याला. आणि या सेगमेंटचा स्लोपिंग सेगमेंटचा स्लोप जर आपण काढला तर दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ UDL इंटेन्सिटी. आता तुमच्यापैकी कोणी या सेगमेंटचा स्लोप मला सांगू शकत असाल तर पहा. एक मिनटं 2 मिनटं घ्या. या सेगमेंटचा स्लोप काय येईल. तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये काढलेला आहे स्लोप, त्याप्रमाणे काढून पहा आणि मला सांगा. लाईनचा स्लोप काढायचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. -18 by
बरोबर आहे, वरचं बरोबर आहे. त्याप्रमाणे रिस्पेक्टिव्ह खालचं पण सांगायला पाहिजे ना भागाकार. आपण काय इंटू डिस्टन्स सर y2 minus y1 x2 minus x1. हा बरोबर आहे ना, y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. हे कॅल्क्युलेशन करून स्लोप किती येते ते सांगा. ओके, याला ओरिजिन समजा ना तुम्ही, याला ओरिजिन समजा. हा ओरिजिन इथे हा 40 आहे, हा इथे -80 आहे. 40 आला का सर व्हिडिओ? 40 प्लस की हो. मायनस? प्लस. ओके, पाहू आता आपण. ठीक आहे, बाकीच्यांनी प्रयत्न केले असेल, तुमचं उत्तर काय आलं असेल ते टॅली करा आता. ओके, विल कंटिन्यू. पुढे जाऊ आपण. तोच डायग्राम आहे पुढच्या टेम्पलेटवर. बिटवीन पॉईंट्स डी अँड ई, हा डी पॉईंट आणि हा ई पॉईंट. बिटवीन पॉईंट्स डी अँड ई देर इज स्लोपिंग सेगमेंट, that is there is UDL. The intensity of UDL is given by W is equal to slope of segment. माइक म्यूट करा. Sir 120. हा 100 120. 120 ते वरचं झालं रे तुझं. डिवायडेड बाय x2 मायनस x1 करावं लागेल ना. -40 येतोय सर. -40 येत आहे. मग दॅट इज करेक्ट. -40 दॅट इज करेक्ट. ओके, पाहू आपण आता इथे. स्लोप ऑफ सेगमेंट इफ पॉझिटिव्ह, स्लोप जर पॉझिटिव्ह आला तर अपवर्ड ॲक्टिंग, आणि स्लोप जर निगेटिव्ह आला, हा जो स्लोप आपण काढणार आहे तो पॉझिटिव्ह आला तर अपवर्ड ॲक्टिंग UDL, आणि निगेटिव्ह आला तर डाऊनवर्ड ॲक्टिंग UDL. आतापर्यंत आपण जे UDL पाहिले आहे ते सगळे डाऊनवर्ड ॲक्टिंगच पाहिलेले आहेत, प्रॉब्लेममध्ये कन्सिडर केले आहेत. चुकून एखाद्या वेळी स्पेशल केसमध्ये अपवर्ड ॲक्टिंगसुद्धा UDL असू शकते. हां, नाही म्हणता येत नाही, देर इज पॉसिबिलिटी. आता आपण स्लोप काढू. बाय W इज इक्वल टू स्लोप. पहा इथे लिहिलं आहे, हां, इंटेन्सिटी ऑफ UDL म्हणजे किलो न्यूटन पर मीटर. पूर्ण UDLचं युनिट जर पूर्ण UDL जर घेतलं तर दॅट विल बी W किलो न्यूटन, आणि इंटेन्सिटी ऑफ UDL म्हणजे किलो न्यूटन पर मीटर. Hence UDL between D and E is W is equal to Y final minus Y initial divided by horizontal length. एकदम सिंपल फॉर्म्युला तुमच्यासारखाच आहे तो मॅथमॅटिक्सचा. y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. x2 मायनस x1 म्हणजे हॉरिझॉन्टल लेंथ इथे. आता इथे हॉरिझॉन्टल लेंथ किती आहे? D आणि E पर्यंत. D पासून E पर्यंत हॉरिझॉन्टल लेंथ आहे 3 मीटर, कारण की आपला स्लोपिंग सेगमेंटसुद्धा D पासून E पर्यंत आहे. म्हणून हॉरिझॉन्टल डिस्टन्स कोणतं घ्यावं लागेल? फक्त D पासून E पर्यंत. इकडच्या डिस्टन्सचा काही संबंध नाही. आपल्याला स्लोप या सेगमेंटचा काढायचा आहे. D पासून E पर्यंतचा जो सेगमेंट आहे तो, हा तिरपा, याचा स्लोप काढायचा आहे. त्याच्यामुळे हॉरिझॉन्टल लेंथ तेवढीच घ्यावं लागेल, म्हणजे 3 मीटर. आणि y फायनल मायनस y इनिशियल. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असं आपण फिरत आलेलो आहोत. हा सेगमेंट इथून सुरू होतो आहे, स्लोपिंग सेगमेंट. तर इनिशियल व्हॅल्यू किती झाली? 40, आणि फायनल व्हॅल्यू किती झाली? -80. म्हणजे y फायनल मायनस y इनिशियल. सो इट इज -80 मायनस 40 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय हॉरिझॉन्टल लेंथ 3. तेच प्रिन्सिपल वापरला पाहिजे. पॉईंट लोड काढायसाठी वापरलेलं आहे तेच. डोक्याला जास्त त्रास नको. y फायनल मायनस y इनिशियल. फक्त कंडिशन ही आहे की डावीकडून उजवीकडे जा, उलटं येऊ नका. उजवीकडून डावीकडे, डावीकडून, हा डावीकडून गेलं की हा इनिशियल पॉईंट येतो,
आणि इथून समोर गेलं की हा फायनल पॉईंट येतो. सो वाय फायनल मायनस वाय इनिशियल divided by horizontal length, so it is minus 40 kilonewton per meter, that is 40 kilonewton per meter downward. आता तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये जसं स्लोप काढता त्याप्रमाणे आपण जर काढायला गेलो तर पहा काय होईल. तुम्हाला पाहिजे तो पॉईंट तुम्ही ओरिजिन घेऊ शकता. मला तुम्ही सांगा तुमच्यापैकी कोणता पॉईंट ओरिजिन घेऊ. ए बी सी डी या पॉईंटपैकी कुठलाही पॉईंट मी ओरिजिन म्हणून घेऊ शकतो. तुम्ही म्हणाल तो पॉईंट. सर सी. हां ओके सी. सर डी. एकच पाहू ना आपण कोणता तरी सी किंवा डी. सर डी घ्या डी. डी जरा सोपा आहे तसा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. कुठूनही घेतलं तरी उत्तर तेच येते. पहा आपण पहिले डी वरून सांगतो मी. आता हा डी ओरिजिन घेतला असेल तुम्ही तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट हा ओरिजिन आहे डी म्हणजे ही वाय ॲक्सिस झाली म्हणजे एक्स कोऑर्डिनेट इथे 0 येईल. सो एक्स कोऑर्डिनेट 0 वाय कोऑर्डिनेट 4t बरोबर आहे. वाय ॲक्सिसवर पॉईंट असेल तर एक्स कोऑर्डिनेट 0 वाय कोऑर्डिनेट 4t. आता इथून पुढे गेलो हा ओरिजिन आहे डी. इथून पुढे गेलो ई पॉईंट. हा ई पॉईंटचं डिस्टन्स किती होते हे 3 मीटर आहे दिला आहे पहा. हा 3 आणि हा झाला याचा एक्स कोऑर्डिनेट 3 मीटर आणि वाय कोऑर्डिनेट झाला -80 बरोबर आहे. एक्स कोऑर्डिनेट 3 मीटर वाय कोऑर्डिनेट -80 म्हणजे हा झाला x2 झाला तुमचा 3 आणि y2 झाला -80. x1 झाला इथे 0 आणि y1 झाला 40. सो -80 -40 डिवायडेड बाय 3 -0 म्हणजे एवढंच येईल. 3 - 0 केलं तर बरोबर आहे. उलटं करून पाहू आपण. तुम्ही यालाही x2 y2 समजू शकता, याला x1 y1 समजू शकता बरोबर आहे. कुठलाही कोऑर्डिनेटला x1 y1 आणि x2 y2 समजू शकता तुम्ही. तर मी याला समजतो x2 y2 आणि याला समजतो x1 y1. पहा काय होते. y2 किती आहे 40 मायनस y1 मायनस मायनस प्लस म्हणजे 40 प्लस 80 हा झाला वरती y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 किती आहे इथे 0 मायनस y2 किती सॉरी x1 किती आहे 3 तो 0 मायनस 3 म्हणजे -3 म्हणजे 120 भागीला -3 इट कम्स आउट टू -40. तुम्ही कसंही घेतलं तरी उत्तर -40च येणार आहे. मी सांगितलेल्या मेथडनी घ्या. कोऑर्डिनेट काढा x1 y1 x2 y2 काहीच प्रॉब्लेम नाही. समजा मी ए ओरिजिन घेतला. कोणतरी सी म्हटलं होतं ठीक आहे. मी ए ओरिजिन घेतो. हा ए ओरिजिन घेतला तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट ए जर ओरिजिन घेतला तर 2 आणि 1 3 आणि 1 4 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट झाला 4 मीटर आणि वाय कोऑर्डिनेट झाला 4t. आणि या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट जर पाहिला ए इज ओरिजिन तर 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि हे 3 7 मीटर इज एक्स कोऑर्डिनेट अँड वाय कोऑर्डिनेट इज -80. कॅल्क्युलेशन करून पहा तुम्हाला उत्तर -40च मिळेल. -40 किलोन्यूटन पर मीटर. तुम्ही ओरिजिन बदलवलं तरी काही फरक पडत नाही. आणि सगळ्यात सिंपल आहे. आपला बेसिक फॉर्म्युला वापरायचं वाय फायनल मायनस वाय इनिशियल डिवायडेड बाय हॉरिझॉन्टल लेंथ. ज्या पोर्शनमध्ये स्लोपिंग सेगमेंट आहे त्याची लांबी 3 मीटर. हां सर तुम्ही जे आता आन्सर दिलाय -40 त्याच्यामध्ये 3चा काय रोल नाही का. या 3चा रोल आहे ना. कसं काय रोल नाही आहे. -18 -40 हे किती झालं -120 ते डिवायडेड बाय 3. त्याच्याशिवाय -40 कसं येईल. बरोबर आहे ना. त्या ब्रॅकेटची बेरीज -120 येते. -80 -40 -120 भागीला 3 म्हणजे -40. प्रश्नच नाही. हे लांबीचं महत्त्व आहेच.
समजा हे 3 मीटरच्या ऐवजी हे अंतर 6 मीटर असतं तर 120 मायनस 120 भागीला 6 आलं असतं 6 आणि हे -20 आलं असतं मग. बरोबर आहे की नाही? हा सर, त्याच्यामुळे 120 आलं होतं. हां ओके, म्हणजे तू 3 डिवाइड नव्हतं केलं. ठीक आहे. पण मायनस आलं होतं का की प्लस आलं होतं? हा सर, मध्ये मायनस प्लस केलं होतं आपलं अपवर्ड ओके 120. ओके. आता लक्षात आलंय काही अडचण शंका? नाही sir. हां, ह्या 2 गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. पॉईंट लोड काढता आला पाहिजे आणि हा स्लोप काढता आला पाहिजे. असे 2च येतात कॉम्बिनेशन, म्हणजे हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता येईल. पुन्हा एक वेळा रिपीट करतो, हे सगळं करताना डावीकडून उजवीकडे जा. हे पक्का नोटबुकमध्ये लिहून ठेवा वाटल्यास. हे जर उलटं झालं तर तुमचे सगळे उत्तर आहेत पॉझिटिव्हचे निगेटिव्ह येतील, निगेटिव्हचे पॉझिटिव्ह येतील. कोणाला शंका असेल तर करून पहा. सगळं उलटं होईल. रिॲक्शनचा लोड दिसेल, लोडचं रिॲक्शन दिसेल. ओके. सो दिस इज द डायग्राम. हा SFD त्याच्याशी संबंधित पहा. ए वर आपलं आलं होतं 50 किलो न्यूटन डाऊनवर्ड, बी वर सपोर्ट रिॲक्शन 170 किलो न्यूटन, सी वर पॉईंट लोड 120 - 40 म्हणजे 80 किलो न्यूटन आणि डी पासून ई पर्यंत UDL 40 किलो न्यूटन पर मीटर. हे 3 मीटर दिलेलं आहे वरच्या डायग्राममध्ये. 1 मीटर 1 मीटर आणि हे 2 मीटर. हे सगळे व्हॅल्यूज दिलेले आहेत. सपोर्ट रिॲक्शन ॲट बी 80 किलो न्यूटन. ह्या 3 व्हॅल्यू आपण मागच्या टेम्पलेटमध्ये काढल्या आहे. -50 +170 -80 आणि +80. आणि त्याप्रमाणे हा बीमचा लोडिंग डायग्राम आला. याच्यावरून एक लक्षात येते, हा लेफ्ट साईड ओव्हरहँगिंग बीम आहे. हा याचा ओव्हरहँग डाव्या बाजूला निघालेला आहे. हा सपोर्ट इथे आहे आणि त्याच्या बाजूला हा कॅन्टिलिव्हर पोर्शन आहे, म्हणजे ओव्हरहँगिंग पोर्शन आहे. सो लेफ्ट साईड ओव्हरहँगिंग बीम आहे हा. इकडे ओव्हरहँग नाही आहे, इथे कॉर्नरला सपोर्ट आहे. बरोबर. सो दिस इज लोडिंग डायग्राम ऑफ द रिस्पेक्टिव्ह SFD. हा SFD असेल तर हा लोडिंग डायग्राम आहे. ठीक आहे. आता या लोडिंग डायग्रामचा आपल्याला बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन करायची आहे. बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन करताना बेंडिंग मुवमेंट ॲट A 0, मग तुम्हाला बेंडिंग मुवमेंट ॲट B काढायचं आहे, बेंडिंग मुवमेंट ॲट C काढायचं आहे, बेंडिंग मुवमेंट ॲट D काढायचं आहे. आणि महत्त्वाचं, इथे शियर फोर्स डायग्राम क्रॉस करतो आहे तर या पॉईंटला सुद्धा बेंडिंग मुवमेंट काढायचं आहे आपल्याला. X ॲट क्रॉस सेक्शन X, कारण की इथलं बेंडिंग मुवमेंट मॅक्झिमम येईल या ठिकाणी. त्यामुळे ते बेंडिंग मुवमेंट काढणं आवश्यक आहे. आणि मग ई वर बेंडिंग मुवमेंट 0 राहील. सिम्पली सपोर्टेड एंड आहे तो. त्याप्रमाणे आपण पाहू. आता हा झाला तुमचा SFD, हा लोडिंग डायग्राम. आता आपण बेंडिंग मुवमेंटचे कॅल्क्युलेशन करू. बेंडिंग मुवमेंट ॲट A 0. हां, बेंडिंग मुवमेंट ॲट B किती येईल सांगा. प्लस मायनस -100. हां, यस -100. यस, गुड. 50 मल्टिप्लाइड बाय 2. हां, -100. 50 मल्टिप्लाइड बाय 2 डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस. सो बेंडिंग मुवमेंट ॲट B -50 × 2 -100 किलो न्यूटन मीटर. ओके. बेंडिंग मुवमेंट ॲट C सांगा आता कॅल्क्युलेट करून. 20 येत आहे. प्लस ऑर मायनस? प्लस. ओके ओके. बेंडिंग मुवमेंट ॲट C पहा. बेंडिंग मुवमेंट ॲट C -50 मल्टिप्लाइड बाय 3. फिगरवरच पहा फक्त. -50 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 170 मल्टिप्लाइड बाय 1. 170 अपवर्ड आहे त्याच्यामुळे त्याचं पॉझिटिव्ह येईल. मल्टिप्लाइड बाय 1 C पासूनचं अंतर. -50 × 3 प्लस 170 × 1.
So it is 20 kilonewton meter positive answer. Bending moment at C. Bending moment at D. शक्यतोवर सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे 60. काढायचा. डी वर बेंडिंग मुवमेंट काढायचा आहे. या तिन्ही फोर्सेसची मुवमेंट घ्यायची आहे अबाउट डी. हे दोघं डाऊनवर्ड आहे म्हणून निगेटिव्ह येईल याची मुवमेंट. 170 अपवर्ड आहे म्हणून त्याची मुवमेंट पॉझिटिव्ह येईल. सो इट विल 60. हां ओके. आता काय येईल ते मला पाठ नाही आता. -50. ज्यांना लक्षात येत नसेल त्यांनी पुन्हा पहा. मी बेंडिंग मुवमेंट ॲट डी काढतोय. बेंडिंग मुवमेंट ॲट डी -50 multiplied by 4 plus 170 multiplied by 2 minus 80 multiplied by 1. -50 multiplied by 4 plus 170 अपवर्ड आहे म्हणून प्लस इंटू 2. डी पासूनचं अंतर. डी वर बेंडिंग मुवमेंट काढून राहिलो आपण. -80 इंटू 1. 80 डाऊनवर्ड आहे म्हणून निगेटिव्ह आणि डी पासूनचं अंतर 1. सो इट कम्स आउट टू 60 kilonewton meter पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट ॲट डी. त्यानंतर आपल्याला हा पॉईंट काढायचा आहे आता. फ्रॉम एस एफ डी एक्स इज इक्वल टू हे डिस्टन्स एक्स. त्याचा सगळ्यात सोपा प्रकार मी काढायचा एक्स काढायचा सांगितला आहे. ही तिरपी लाईन जिथून सुरू होते तिथली शिअर फोर्सची व्हॅल्यू 40. ही तिरपी लाईन 40 पासून सुरू होत आहे. 40 डिवायडेड बाय त्या पोर्शनमध्ये असलेलं UDL हे सुद्धा 40 आहे. म्हणजे 40 डिवायडेड बाय 40. 40 डिवायडेड बाय 40 इज इक्वल टू 1 मीटर. हे आधी पण सांगितलेलं आहे तुम्हाला. हे डिस्टन्स एक्स कसं काढायचं. तिरपी लाईन शिअर फोर्स डायग्राममध्ये तिरपी लाईन जिथून सुरू होते तिथली शिअर फोर्सची व्हॅल्यू 40 ह्या इथून सुरू होत आहे पहा या पॉईंटपासून. डिवायडेड बाय UDL इंटेन्सिटी 40 kilonewton meter. 40 डिवायडेड बाय 40 इट इज इक्वल टू 1 मीटर. आता या 1 मीटरवर म्हणजे या सेक्शन एक्सवर तुम्हाला बेंडिंग मुवमेंट काढायचं आहे एक्सवर. अगेन युजिंग द सेम प्रोसेस. आता हा 1 मीटर आलेला आहे पहा. तर इथला एक्स जर घेतला इथे हा 1 मीटर अजून ॲडिशनल येईल. म्हणजे थोडक्यात काय इथे -50 इंटू 4 लिहिलं आहे आपण डी वरचं. डी वर बेंडिंग मुवमेंट काढताना -50 इंटू 4 लिहिलं आहे. तर 4च्या ऐवजी काय करावं लागेल. आपला सेक्शन अजून 1 मीटर समोर गेलेला आहे. म्हणजे इथे 5 मीटर होईल तो. म्हणजे -50 इंटू 5 प्लस 170 इंटू 2 लिहिलेला आहे इथे. 170 इंटू 2 आपला सेक्शन अजून 1 मीटर पुढे आहे. सो 170 इंटू 3 येईल इथे. -80 इंटू 1 लिहिलेला आहे इथे डी वरसाठी. तर डीच्या पुढे 1 मीटर अजून जायचं आहे. तो -80 इंटू 2 येईल. हे सगळे त्याप्रमाणे येतील. प्लस किंवा मायनस या UDLची मुवमेंट इतक्या अंतरासाठी 1 मीटरसाठी ते अजून ॲडिशनल करावं लागेल त्याच्यात. तर हा एक्स आला 1 मीटर. पहा आता बेंडिंग मुवमेंट ॲट एक्स. हा एक्स आता इथं हा पॉईंट इथे आहे. 1 मीटर आलेला आहे. हा पॉईंट मी पॉईंटर हलवत नाही आता मी. -50 मल्टिप्लाइड बाय 5 प्लस 170 मल्टिप्लाइड बाय 3 ॲरोपासूनचं अंतर. -80 इंटू 2 मायनस शेवटचा आता UDL. आता या 1 मीटर करता UDL किती राहील 40 kilonewton पर मीटर आणि 1च मीटर आहे म्हणजे 40. 40 इंटू 1 हे झालं UDL इंटू या ॲरोपासून या UDLचं फक्त डाव्या बाजूच्या UDLचा मिड पॉईंट हे 1 मीटर आहे. तर त्याचा मिड पॉईंट येईल 1/2 मीटरवर. सो मल्टिप्लाइड बाय 1/2. -40 इंटू 1 इंटू 1/2 ही ॲडिशनल UDLची मुवमेंट झाली. ओके. बरोबर पाहून घ्या फिगरनुसार. हां सॉरी 1 मीटर मी इथं दाखवायला पाहिजे होतं इथे. हा सेक्शन एक्स पण ठीक आहे. यू कॅन इमॅजिन.
सो इट कम्स आउट टू 80 किलो न्यूटन मीटर. पाय 60 पेक्षा जास्त आली 80. इथे मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट मिळते आपल्याला. And then last point, bending moment at E is equal to 0, simply supported end आहे. सो ह्या सगळ्या बेंडिंग मोमेंटच्या व्हॅल्यू आल्या. त्यानुसार डायग्राम नाही सॉरी पहिले आता ते पाहून घेऊ. हा त्याचा डायग्राम येतो पहा. इथे 0 बेंडिंग मोमेंट, बीला -100 आलेला आहे ॲक्सिसच्या खाली, -100 किलो न्यूटन मीटर. सीला 20 किलो न्यूटन मीटर आहे पहा बेंडिंग मोमेंट, आपण आत्ताच काढला. इथे सीला बेंडिंग मोमेंट 20 किलो न्यूटन मीटर. हा 20चा पॉईंट. डीला 60 आलेला आहे, डीला 60 किलो न्यूटन मीटर, हा 60 आहे. इथपर्यंत सगळ्या स्ट्रेट लाईन आहेत पहा. ह्या सगळ्या स्ट्रेट लाईन आहे. ए टू बी ही 0 to -100 स्ट्रेट लाईन, 100 to 20 स्ट्रेट लाईन, 20 to 60 स्ट्रेट लाईन. अँड देन डी च्या नंतर डीच्या पुढे UDL आहे, त्याच्यामुळे ती पॅराबोलिक कर्व येईल. इथून पॅराबोलिक कर्व सुरू झाली ही. इथे मॅक्झिमम 80 किलो न्यूटन मीटर, बरोबर त्या पॉईंटच्या खाली जिथे शिअर फोर्स 0 आहे त्या पॉईंटच्या खाली इथे मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट 80 किलो न्यूटन मीटर. अँड देन इट गोज ऑन रिड्युसिंग पॅराबोलिकली. ॲट ई इट इज 0. फक्त पॅराबोलिक कर्व मला चांगली काढता नाही येत, दिसते आहे पण ती कर्व आहे म्हणून, स्ट्रेट लाईन नाही आहे. सो इट इज अ पॅराबोलिक कर्व. अशा प्रकारचा हा बेंडिंग मोमेंट डायग्राम येतो. इथे निगेटिव्ह आहे आणि इकडे सगळं पॉझिटिव्ह आहे. नॅचरली हा पॉईंट मिळतो तुम्हाला पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. आणि हा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर किती अंतरावर आहे ते तुम्हाला काढायचं असते. आता तुम्ही ते अंतर ए पासून काढा किंवा बी पासून काढा, हे तुमच्या हातात असते. मी हे वाय डिस्टन्स मी ए पासून दाखवलेलं आहे. तुम्ही ते बी पासूनही दाखवू शकता छोटंसं वाय डिस्टन्स, परंतु त्यानुसार त्याचं इक्वेशन तुम्हाला लिहावं लागेल आपल्याला, कारण की हे लोकेट करायचं आहे, वाय डिस्टन्स काढायचं आहे. पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर कुठे येईल ते आपल्याला काढून ठेवायचं आहे कॅल्क्युलेशनमध्ये. सो पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर म्हणजे इथे बेंडिंग मोमेंट 0 आहे, ॲक्सिसवरचा पॉईंट आहे. सो वाय कोऑर्डिनेट 0, दॅट इज बेंडिंग मोमेंट इज 0. तर इथलं बेंडिंग मोमेंट काढायचं आणि इक्वल टू 0 करायचं. पहा इथे लिहिलेलं आहे बेंडिंग मोमेंट ॲट वाय, या पॉईंटवरचं बेंडिंग मोमेंट. तर 50ची मुवमेंट घ्यावं लागेल. 50 मल्टिप्लाइड बाय वाय, मायनस येईल कारण की 50 डाऊनवर्ड आहे. -50 इंटू वाय प्लस 170 मल्टिप्लाइड बाय, हे फक्त एवढं डिस्टन्स घ्यावं लागेल. 170 मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स. तर हे डिस्टन्स किती येईल? वाय -2. लक्षात घ्या, हे छोटंसं डिस्टन्स पाहिजे आपल्याला, या 170चं डिस्टन्स या पॉईंटपासून इथे. तर दिस विल बी वाय -2 मीटर. सो इट इज 170 मल्टिप्लाइड बाय वाय -2 ब्रॅकेटमध्ये. बस एवढे दोनच लोड आहेत डाव्या बाजूला, त्या दोघांचीच मुवमेंट घ्यायची आहे इक्वल टू 0. आता इक्वेशन तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला y इज इक्वल टू 2.83 मिळेल. सर y-2 का बरं केला? आपण मुवमेंट घेतोय, कुठल्या पॉईंटवर मुवमेंट घेतोय? या पॉईंटवर दिसतंय फिगरमध्ये. फिगरमध्ये हां, या पॉईंटवर मुवमेंट घेऊन राहिलो आपण, बेंडिंग मुवमेंट काढून राहिलो. तर 50ची मुवमेंट काय येईल? -50 मल्टिप्लाइड बाय वाय. बरोबर आहे? हे बरोबर आलं का लक्षात? हां. त्यानंतर दुसरा फोर्स कोणता आहे? या पॉईंटच्या डाव्या बाजूला दुसरा फोर्स आहे 170. या 170ची मुवमेंट तुम्हाला घ्यायची आहे. हा 170 आहे, दिस इज 170. इथे येईल कुठंतरी 170 मल्टिप्लाइड बाय हे अंतर, इतकंच अंतर घ्यावं लागेल ना.
इथून इथपर्यंत या 170ला पहा बरोबर डायग्राममध्ये वरती पहा, हा 170 असा खाली आणला, हा 170 इथे येईल, मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स, हे डिस्टन्स घ्यावं लागेल. तर हे डिस्टन्स येईल किती, y -2. इकडनं हे 2 माहीत आहे ना आपल्याला. हो. हां, तर त्याच्यामुळे y -2 केलं तर हे छोटंसं अंतर मिळेल तुला. सो सर 170 वाय प्लस y प्लस प्लस होतं का, प्लस प्लस करावं लागेल ना सर ते. y +2 करावं लागेल का. हो सर. हा हे 1 मिनिट, हा पहा, हा 50 दिसतोय तुला वरच्या फिगरमध्ये, दिसतोय का 50. हो सर. हां, या 50ची मुवमेंट काय घेतली आपण, -50 मल्टिप्लाइड बाय y, बरोबर आहे. डिस्टन्स कुठून मोजून राहिलो आपण, या पॉईंटपासून, पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर पासून. सो -50 मल्टिप्लाइड बाय y प्लस 170 मल्टिप्लाइड बाय दिस डिस्टन्स, स्मॉल डिस्टन्स, कारण की 170 इथे आहे ना, पहा फिगरमध्ये दाखवतो आहे मी, 170 इथे येईल, तर एवढंच डिस्टन्स घ्यायचं ना, तर ते y+2 कसं काय येईल, हे पूर्ण y आहे हा, इथून, सर. हां इथून इथपर्यंत y आहे, तर त्याच्यातले 2 मीटर मायनस करावं लागेल ना, y -2. हा. हां, सो प्लस 170 मल्टिप्लाइड बाय y -2 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू 0. आता हे इक्वेशन तुम्ही सॉल्व करू शकता, हां ते काही कठीण नाही आहे. 170y मायनस 340 येते, हे 170y मायनस 50y म्हणजे 120y येते, आणि इकडे येते 170 गुणिला 2 340. सो 340 भागिला 120, दिस विल बी 2.83 मीटर. किंवा कॅल्क्युलेटरवर शिफ्ट सॉल्व मेथडनी सॉल्व करा, त्यांनी पण येऊन जाईल. सो दिस इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर फ्रॉम पॉईंट ए फ्री एंड. इथून इथपर्यंतचं हे अंतर आपलं आलेलं आहे 2.83 मीटर, इथून इथपर्यंत. इथं हे प्रॉब्लेम कंप्लीट झाला. आता लास्ट पॉईंट महत्त्वाचा काढला, पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. असं हे प्रॉब्लेम आहे. आता हे प्रॉब्लेम एवढं परीक्षेत तुम्हाला येत नाही, समजा रिटर्न एक्झाम झाली तरी या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय येते, दिलेल्या SFD वरून लोडिंग डायग्राम काढा, कारण की तुम्हाला प्रॉब्लेम 4 मार्काचे येतात. चुकून 6 मार्काचे क्वेश्चन येतात कधी कधी, तर त्या केसमध्ये मात्र SFD वरून लोडिंग डायग्राम काढा, आणि लोडिंग डायग्राम काढल्यानंतर BMD काढा. असं कंप्लीट प्रॉब्लेम परीक्षेत येऊ शकते. आणि याच्यापेक्षा कठीण नाही येणार, हे सगळ्यात कठीण घेतलं मी प्रॉब्लेम. याच्यात पॉईंट लोडही आहे, UDLही आहे, आणि UDLही काही पूर्ण बीमवर नाही आहे. त्याच्यामुळे दिस मे बी टेकन ॲज द डिफिकल्ट मोस्ट प्रॉब्लेम. अशा प्रकारचे प्रॉब्लेम जास्तीत जास्त येऊ शकतात तुम्हाला. बाकीचे एक्झरसाइजमधले मी पाठवले आहेत ते सगळे, जेवढे प्रॉब्लेम तुम्ही बीमचे सॉल्व केले ते सगळे उलटे सॉल्व करू शकता. त्याच्या SFD वरून लोडिंग डायग्राम काढायचा. अशा प्रकारचे प्रॉब्लेम परीक्षेत येतात कधी कधी. SFD दिलेला असतो आणि लोडिंग डायग्राम काढायचा असतो, आणि मग बेंडिंग मोमेंट डायग्राम. ओके, अजून कोणाला काही शंका? सर आणि रोलर सपोर्टचे कसे करायचे? रोलर सपोर्ट म्हणजे सिंपल सपोर्ट घ्यायचा, असाच रिॲक्शन अशीच घ्यायची वर्टिकल. हां, एक लक्षात ठेवायचं, रोलर सपोर्ट जर तिरपा असेल तरी त्याची वर्टिकल रिॲक्शन, वर्टिकल कंपोनंट जरी तुम्ही काढला तरी सफिशियंट आहे. कारण की शिअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मुवमेंटमध्ये आपण फक्त लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसला परपेंडिक्युलर लोड जे असतात त्याच्याच मुवमेंट घेतो. ठीक आहे. तर रोलर सपोर्ट जर तिरपा असेल तर प्रॉब्लेम आहे. रोलर सपोर्ट जर हॉरिझॉन्टल सपोर्ट असेल रोलरचा तर काहीच प्रॉब्लेम नाही. सपोर्ट रिॲक्शन अशीच दाखवायची आहे वर्टिकल त्या ठिकाणी. ठीक आहे.
आणि नाही तर मग इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये आपण केलेलं आहे. रोलर सपोर्ट जर इन्क्लाइंड सपोर्ट असेल रोलरचा तर त्याची तिथे व्हर्टिकल रिॲक्शन येते आणि हॉरिझॉन्टल रिॲक्शन पण येते. तर ती व्हर्टिकल आपल्यासाठी महत्त्वाची असते. हॉरिझॉन्टलचं बेंडिंग मुवमेंट शिअर फोर्समध्ये काही काम नसते हॉरिझॉन्टल कंपोनंटचं. तो तसंही आपण कॅल्क्युलेशनमध्ये कुठेही आतापर्यंतच्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही पाहिलेला नाही आहे. पाहिल मी शक्य झालं तर तुम्ही मला एखादा प्रॉब्लेम पाठवा, मी तो मग सॉल्व करून दाखवेल तुम्हाला याच्यावर असेल तुमच्याजवळ तर. कुठलाही प्रॉब्लेम पाठवू शकता तुम्ही मला, मी सॉल्व करून तो इथे डिस्प्ले करू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करावे लागतील, प्रॅक्टिस करावी लागेल. ओके. नेक्स्ट आता याच्यातला एक महत्त्वाचा भाग राहिला आहे स्टँडर्ड केसेस. ह्या ज्या स्टँडर्ड केसेस मी तुम्हाला देतो आहे आता, ह्या एक तर 2 मार्कासाठी प्रश्न विचारल्या जातात किंवा पुढे जे तुमचे टॉपिक आहेत बेंडिंग स्ट्रेस आणि डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेस या 2मध्ये या स्टँडर्ड केसेसचा उपयोग होतो. खास करून बेंडिंग स्ट्रेसेसच्या टॉपिकमध्ये ह्या स्टँडर्ड केसेसवर प्रॉब्लेम असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला बेंडिंग स्ट्रेसेस काढावं लागते. या वेगवेगळ्या स्टँडर्ड केसेस आहे, या दाखवलेल्या आहेत. पहा पटापट मी दाखवतो आहे. सिम्पल आहेत एकदम. स्टँडर्ड केसेस म्हणजे सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन L/2 प्लस L/2 म्हणजे स्पॅन झाला L, कॅरिंग पॉईंट लोड ॲट द मिड स्पॅन, सेंटरला W लावलेला आहे. तर त्याचा हा शिअर फोर्स डायग्राम W/2 किलो न्यूटन मायनस W/2 किलो न्यूटन म्हणजे मॅक्झिमम शिअर फोर्स झाला W/2. मॅक्झिमम शिअर फोर्स ही व्हॅल्यू महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. मॅक्झिमम शिअर फोर्स इज W/2 आणि याच केसमध्ये जर बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढला तर इट विल बी WL/4. मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट विल बी WL/4 ॲट सेंटर ऑफ स्पॅन. ही झाली पहिली स्टँडर्ड केस. हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता. WI सिमेट्रिकल आहे त्याच्यामुळे रिॲक्शन W/2 येईल आणि आपल्या रेग्युलर पद्धतीने हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता. A लेफ्ट A राईट, C लेफ्ट C राईट, B लेफ्ट B राईट हा डायग्राम येईल तुमचा. A वर बेंडिंग मुवमेंट 0, B वर बेंडिंग मुवमेंट 0, C वर बेंडिंग मुवमेंट W/2 मल्टिप्लाइड बाय L/2 म्हणजे WL/4. सिंपल प्रॉब्लेम आहे. सो दिस इज स्टँडर्ड केस. या 2 व्हॅल्यू महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी, खास करून मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट WL/4. सेकंड स्टँडर्ड केस लोड सिम्पली सपोर्टेड बीमच आहे ऑफ स्पॅन L, फक्त लोड सेंटरला न लावता बाजूला लावलेला आहे. दिस डिस्टन्स इज A स्मॉल a and the other distance is small b. A plus b is equal to L span. तर या केसमध्ये रिॲक्शन येतील ही उजवीकडची रिॲक्शन, डावीकडचं डिस्टन्स A जर दाखवलं असेल तर उजवीकडची रिॲक्शन येते WA/L आणि ही रिॲक्शन येते WB/L किलो न्यूटन. ह्या 2 रिॲक्शन येतात, रिॲक्शन ॲट A, रिॲक्शन ॲट B, लेफ्ट सपोर्ट अँड राईट सपोर्ट. आणि त्यानुसार हा शिअर फोर्स डायग्राम येतो WB/L. इथे सडन चेंज WA/L. या दोघांची बेरीज केली तुम्ही WB/L प्लस WA/L तर त्याची बेरीज येते W किलो न्यूटन करून पाहिली तर. अँड मॅक्झिमम शिअर फोर्स इज इक्वल टू WB/L और WA/L. या 2 पैकी कोणतीही राहू शकते डिपेंडिंग ऑन व्हॅल्यूज ऑफ A अँड B. A मोठा असेल दिस विल बी द व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम शिअर फोर्स. B मोठा असेल तर ही व्हॅल्यू मोठी येईल. त्याच्यामुळे 2 पैकी एक कोणता तरी मॅक्झिमम शिअर फोर्स राहील. कोणता राहील डिपेंड्स ऑन द व्हॅल्यूज ऑफ A अँड B. आणि याचा बेंडिंग मुवमेंट डायग्राम इथे मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट स्ट्रेट लाईन कारण की UDL नाही आहे. and maximum bending moment is given by WAB divided by L. Maximum bending moment is equal to WAB divided by L at point carrying point load. बरोबर इथे येईल ते मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट या लोडच्या खाली इथे
आता हे बेंडिंग मोमेंट काढलं कसं ते पहा, सिम्पल आहे. इथली रिॲक्शन किती आहे, डब्ल्यू बी अपॉन एल. हा झाला रिॲक्शन डब्ल्यू बी अपॉन एल मल्टिप्लाइड बाय ए, म्हणजे डब्ल्यू ए बी अपॉन एल. इकडनं जरी काढलं सी वरचं बेंडिंग मोमेंट या बाजूनी काढलं तर काय येईल, डब्ल्यू ए इंटू एल मल्टिप्लाइड बाय बी, म्हणजे ते सुद्धा डब्ल्यू ए बी अपॉन एलच येईल. सो इट इज मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट. ही सेकंड स्टँडर्ड केस. थर्ड, सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग UDL. पूर्ण बीमवर UDL आहे. आता हे UDL आहे डब्ल्यू किलो न्यूटन पर मीटर ओव्हर एल मीटर. पूर्ण स्पॅन आहे एल. तर लोड पूर्ण किती होईल, एका मीटरला डब्ल्यू किलो न्यूटन, तर एल मीटरला किती होईल, डब्ल्यू इंटू एल. त्याच्यामुळे रिॲक्शन अर्ध्या अर्ध्या येतील, WL/2 WL/2. सिमेट्रिकल आहे. आणि त्याच्यामुळे हा शिअर फोर्स डायग्राम 0 WL/2. UDL असल्यामुळे स्लोपिंग सेगमेंट -WL/2 अँड 0. सो दिस इज शिअर फोर्स डायग्राम. इथे क्रॉस करतोय हा बरोबर सेंटरला येईल L/2, कारण की या दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहे, WL/2 WL/2 इथे पण. त्याच्यामुळे हा मिड पॉईंट येईल बरोबर C. आणि त्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट काढलं तर ते येईल WL² डिवायडेड बाय 8 किलो न्यूटन मीटर. मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट इज WL² डिवायडेड बाय 8 ॲट सेंटर ऑफ स्पॅन. या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ करून ठेवायच्या आहेत कंडिशननुसार. सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग UDL ऑन कंप्लीट स्पॅन, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट इज WL² अपॉन 8. हे तुम्हाला बेंडिंग स्ट्रेसेसमध्ये कामात येईल. नेक्स्ट, कॅन्टिलिव्हर. कॅन्टिलिव्हर बीम सब्जेक्टेड टू पॉइंट लोड ॲट फ्री एंड. हा कॅन्टिलिव्हर आहे पूर्ण, डब्ल्यू किलो न्यूटन लावला हा इथे. त्याच्यामुळे याचा हा SFD कॉन्स्टंट शिअर फोर्स राहील W, कारण की मधात काहीच नाही आहे इथून इथपर्यंत. सो शिअर फोर्स इज W, मॅक्झिमम शिअर फोर्स. अँड मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू W इंटू एल. याचं बेंडिंग मोमेंट जर काढलं मी या A पॉईंटवर तर इट विल बी -W मल्टिप्लाइड बाय L, -WL किलो न्यूटन मीटर ॲट फिक्स सपोर्ट. फिक्स सपोर्टला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट राहते अँड इट विल बी अ स्ट्रेट लाईन. तर तुम्हाला या कंडिशन करता या कॅन्टिलिव्हर पॉईंट लोडसाठी मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट इज WL, ॲक्च्युली मायनस, इथं मायनस राहिलं आहे, -WL ॲट फिक्स सपोर्ट. मॅग्निट्यूड मात्र बरोबर आहे WL, हॉगिंग राहील ते. आता याच्या पुढची केस तुम्ही पण अंदाज लावू शकता. कॅन्टिलिव्हरवर UDL, कॅन्टिलिव्हर बीम कॅरिंग UDL W किलो न्यूटन पर मीटर. तर टोटल लोड झालं एका मीटरला W किलो न्यूटन, तर एल मीटरला किती WL. तर शिअर फोर्स येईल WL मॅक्झिमम ॲट सपोर्ट अँड 0 ॲट फ्री एंड. आणि त्याचं जर बेंडिंग मुवमेंट काढलं तर पॅराबोलिक कर्व येईल अँड मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट इज WL²/2, WL²/2 किलो न्यूटन मीटर ॲट सपोर्ट. So this value is important, -WL²/2. ॲक्सिसच्या खाली आहे म्हणजे निगेटिव्ह आहे. कॅन्टिलिव्हरचं बेंडिंग मुवमेंट नेहमी लक्षात ठेवायचं, हॉगिंग राहते, निगेटिव्ह. देन सिम्पली ही स्पेशल केस, सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू 2 पॉईंट लोड्स इक्विडिस्टंट फ्रॉम सपोर्ट. हे महत्त्वाचं आहे. पहा इथे W किलो न्यूटन A मीटर, आणि इथे पण W किलो न्यूटन लावला A मीटर. दोन्हीकडून सारखे अंतर आहे. हाई A डिस्टन्स आहे, हाई A डिस्टन्स आहे. दोन्ही लोड सारखे आहे W अँड टोटल स्पॅन इज L. याची काही गरज नाही आहे, नाही दिला तरी चालते. हे डिस्टन्स महत्त्वाचं आहे. सो सिमेट्रिकल असल्यामुळे रिॲक्शन विल बी W. हा त्याचा शिअर फोर्स डायग्राम येईल. मधातल्या पोर्शनमध्ये शिअर फोर्स 0 राहील इथून इथपर्यंत, आणि इथून इथपर्यंत बेंडिंग मुवमेंट कॉन्स्टंट राहील हॉरिझॉन्टल, WA किलो न्यूटन मीटर, W मल्टिप्लाइड बाय A. सो इट इज W इंटू A किलो न्यूटन मीटर मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट.
आणि याला मागेही सांगितलं मी, मागच्याही लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, याला म्हणतात प्युअर बेंडिंग कंडिशन. शिअर फोर्स या पोर्शनमध्ये 0 आहे आणि इथे बेंडिंग मोमेंट कॉन्स्टंट आहे, बदलत नाही आहे. सो दिस इज कंडिशन ऑफ प्युअर बेंडिंग. शिअर फोर्स 0 आहे म्हणजे फक्त बीमवर काय आहे या पोर्शनमध्ये, बीमवर फक्त बेंडिंग मोमेंट ॲक्ट होऊन राहिलं आहे. शिअर फोर्स इज 0, त्याच्यामुळे त्याला म्हणतात कंडिशन ऑफ प्युअर बेंडिंग. सो दिस वॉज लास्ट केस. ह्या तुम्हाला सगळ्या केसेस लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. सर केस 5 दाखवा ना एकदा. केस 5 ही, हां ठीक आहे. हा सर. ओके. सर PDF पाठवाल का? हो हो पाठवतो. ठीक आहे.